श्री गुरुदेव दत्त. स्वयंवर जिंकल्यानंतर पांडव आपल्या राहत्या झोपडीत परतले. दरवाजातून आत जात असताना त्याने मोठ्या उत्साहाने हाक मारली, आई बघ, आज आम्ही काय आणलं आहे. आई कोणती घरकाम करत होती. तिने मागे वळून पाहिले नाही आणि सहजपणे उत्तर दिले, जे काही आणलं असेल ते सर्वांनी समान वाटून घ्या. घरात शांतता पसरली. अर्जुन आणि इतर भाऊ स्तब्ध झाले. कुंतीच्या या शब्दात अर्थ जाणवला आणि सर्वांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. युधिष्ठिर दबक्या आवाजात म्हणतात, आई तू काय म्हणलीस? कुंतीने मागे वळून पाहिले आणि तिची नजर द्रौपदीवर स्थिरावली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. हे काय झाले? ती स्वतःशी पुटपुटली, मी आज्ञा दिलेले आज्ञा आहे की असे म्हणायचे नव्हते, पण पांडवासाठी आईची आज्ञा म्हणजे धर्म, ते ती मोडू शकत नव्हती. या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी पांडवांनी श्रीकृष्णाचा सल्ला घ्यायचे ठरवले. श्रीकृष्ण आधीच सर्व जाणून होते, परंतु तरीही त्यांनी आपल्या सहज पांडवांचे स्वागत केले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे पांडव कशासाठी आलात? अर्जुनाने असं प्रश्न कृष्णाला सांगितला. भगवान श्रीकृष्ण गोड हसले, हा केवळ मानवी योगायोग नाही, हा ईश्वराचा संकेत आहे. तुम्ही स्वतःहून उत्तर शोधण्याऐवजी या प्रश्नाचे उत्तर आपण महर्षी व्यासाकडून घेऊया. महर्षी व्यास गंगेच्या तीरावर ध्यानस्थ होते. पांडव आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर येताच त्यांनी डोळे उघडले. व्यासजी म्हणाले, हे तुमच्या प्रश्नाची वाट बघत होतो, पण आधी द्रौपदीला तिच्या पूर्वजन्माची आठवण करून द्यावी लागेल. द्रौपदीने नतमस्तक होत विचारले, गुरुदेव, माझा पूर्वजन्म कोणता आहे? महर्षी व्यास मंद हसले आणि त्यांनी कथा सुरू केली. तू पूर्वजन्मी नलयानी होतीस. तुझे पती महर्षी मृदुल्य होते आणि त्यांच्यावर तू अत्यंत प्रेम करायचीस, परंतु मोक्षाच्या मार्गावर जाण्यासाठी त्यांनी संसाराचा त्याग केला. दुःखी होऊन तू भगवान शंकराची उपासना केलीस आणि त्यांच्याकडे एक वर मागितलास, हे प्रभू, मला असा पती द्या जो 5ही गुणांनी परिपूर्ण असेल. युधिष्ठिरासारखा धर्मनिष्ठ, भीमासारखा पराक्रमी, अर्जुनासारखा अतुलनीय धनुर्धर, नकुलासारखा सुंदर आणि सहदेवासारखा बुद्धिमान. भगवान शंकर प्रसन्न झाले, परंतु त्यांनी सांगितले, हे शक्य नाही. जेव्हा तू पुन्हा पुन्हा जन्म घेशील तेव्हा तुला एकाच वेळी 5 पती मिळतील. महर्षी व्यास पुढे म्हणाले, म्हणूनच तुझे हे विवाह नियतीने आधीच ठरवले आहे. हे नियतीचे लिखाण आहे आणि त्याला कोणीही बदलू शकत नाही. द्रौपदी आणि पांडव स्तब्ध झाले. हे ऐकून पांडवाच्या मनातील शंका दूर झाल्या, पण अजून एक प्रश्न शिल्लक होता. या विवाहाचा न्याय्य मार्ग कोणता? भगवान श्रीकृष्णाने विचारपूर्वक पांडवाकडे पाहिले. ते म्हणाले, द्रौपदी तुमची पत्नी होईल, पण हा विवाह कोणताही अन्याय निर्माण करू नये, त्यासाठी काही नियम असणे गरजेचे आहे. महर्षी व्यास यांनी प्रस्ताव ठेवला. प्रत्येक पांडवाला द्रौपदीसोबत 1 वर्ष व्यतीत करण्याचा अधिकार असेल. त्या वर्षात इतर 4 भाऊ त्यांना अडथळा आणणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत जर कोणी हा नियम तोडला तर त्याला 12 वर्षाचा वनवास भोगावे लागेल. युधिष्ठिराने विचारपूर्वक मान हलवली. ही अट कठोर आहे, पण योग्य आहे. हे नियम पाळल्यास आपल्या कुटुंबात कोणीही कलह निर्माण होणार नाही. भीमाने आपल्या प्रचंड प्रेमभावांना बाजूला ठेवून सहमती दर्शवली. अर्जुन गोंधळला दिसत होता, पण त्याने हे निर्णय मान्य केला. नकुल आणि सहदेव तर नेहमीचाच मोठ्या भावांचे निर्णय आदराने स्वीकारत असते. सर्वांच्या नजर द्रौपदीकडे वळल्या. ती शांत होती, पण तिच्या डोळ्यात एक थेंब वेगळा चमकत होता. ती धीटपणे म्हणाली, मी नियतीच्या आदेशास मान देईन, पण एक विनंती आहे, माझ्यावर कधीही अन्याय होऊ नये. मी केवळ तुमची पत्नी नाही, मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. प्रेम आणि आदराने माझे स्थान ठरवावे.
भगवान श्रीकृष्ण हसले. तू खरी पांचाली आहेस, एक सामर्थ्यशाली स्त्री जिला नियतीने मोठी जबाबदारी दिली आहे. तुझ्या हातून एकता निर्माण होईल हे निश्चित आहे. पहिले वर्ष तिचे युधिष्ठिरासोबत होते. तो सर्वात मोठा भाऊ, न्यायप्रिय, राजा धर्माचा निष्ठावान सेवक होता. तो तिचा आदर करायचा, तिच्या सल्ल्याने राजकारण करायचा, पण पती म्हणून तो अंतराळ वाटायचा. युधिष्ठिरासाठी प्रेम म्हणजे जबाबदारी होती. त्याने द्रौपदीला पत्नी म्हणून स्वीकारले, पण त्याच्या हृदयात ती केवळ पत्नी नव्हती, ती त्याच्या धर्माचा भाग होता. कधी कधी तिला त्याच्या शांत संयमी स्वभावाचा कंटाळा यायचा. तो प्रेम दाखवायचा, पण त्याच्या प्रेमात उत्कृष्टता नव्हती. त्याच्या स्पर्शात शिस्त होती, ओढ नव्हती. एका रात्री तिने संधी घेत विचारले, राजन, तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना? युधिष्ठिरने संस्कार सोडला. प्रेम, इच्छा या गोष्टी तात्पुरत्या असतात द्रौपदी, पण धर्म कायम राहतो. माझे प्रेम आहे, पण ते तुमच्या सौंदर्यावर नाही, तुमच्या व्यक्तिमत्वावर आहे. मी पती आहे, पण त्यापेक्षा मी धर्माचा सेवक आहे. ती गप्प बसली. एका स्त्रीसाठी प्रेम म्हणजे फुलणारी वासंती बाग, पण तिच्या या बागेत वाऱ्याशिवाय काही नव्हते. युधिष्ठिरच्या संयमशील प्रेमानंतर भीमसोबतचा काळ वेगळा होता. भीम तिला पूजायचा. तो फक्त तिचा नवरा नव्हता, तर तिच्या प्रेमाचा वेडा भक्त होता. तो रोज तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तो तिला उचलून आपल्या विशाल बाहूमध्ये घेत असे, तिचे केस अंगलट फिरवत असे, तिच्या प्रत्येक हालचालीवर प्रेम करायचा. त्याचं प्रेम कधीही शब्दांनी नव्हतं, ते कृतीमध्ये होतं. तो दररोज स्वतः स्वयंपाक करायचा. ती खुश झाली की तो आनंदी व्हायचा. एका वेळी ती आजारी पडली. तिने काहीही खाल्लं नाही. सगळ्यांना चिंता वाटली, पण कोणीही काही करू शकलं नाही. भीम गुपचूप स्वयंपाकघरात गेला. तिच्या आवडीचे पदार्थ तयार केले आणि समोर आणून ठेवले. तो म्हणाला, जर तू खाल्ला नाहीस तर मीही खाणार नाही. ती हसली आणि तिने पहिले घासाचा स्वाद घेतला. भीम म्हणायचा, पांचाली, तुझ्या डोळ्यात जर एक अश्रू आला तर मी हा संपूर्ण जग चाळीन. द्रौपदी त्याच्या प्रेमाने भारावून जायची. भीममध्ये एक अशी आग होती जी तिला जिवंत वाटायची, पण काही वेळा हे प्रेम तिच्या श्वासावर जड व्हायचे. त्याच्या प्रेमात मोकळीक नव्हती, ते सतत तिला मिठीत ठेवायचा. ती कधी कधी एकटी राहण्याची इच्छा करायची, पण भीम तिला कधीही दूर होऊ द्यायचा नाही. भीमानंतर वर्ष अर्जुनाचे होते आणि हाच तिच्या हृदयाचा खरा राजा होता. तो तिचा पहिला प्रेम होतं. तिने स्वयंवर हार घातलेला योद्धा. त्याच्या प्रेमात शब्दापेक्षा भावना जास्त बोलायच्या. त्यांच्या गप्पा खोल असायच्या. त्यांच्या रात्री सुंदर असायच्या. अर्जुन तिला तिच्या बुद्धीमुळे, तिच्या धैर्यामुळे आणि तिच्या आत्म्यासाठी प्रेम करायचा. तो म्हणायचा, तू माझे ध्येय आहेस द्रौपदी, मी तुला जितकं तितकंच मी तुला गमावतो. नकुल तो राजमहालातील सर्वात सुंदर पुरुष होता. त्यांचा तेजस्वी चेहरा, उंच वाढलेला मूर्तिमोहक हास्य, त्याला पाहून कोणीही मोहित होईल. द्रौपदीनेही पहिल्यांदा त्याला असेच पाहिले होते. एका राजपुत्रासारखा परिपूर्ण, देखणा, शिस्तबद्ध. नकुलसोबतचा काळ सुखद होता. तो तिला साजिरी दागिने द्यायचा, प्रेमळ शब्द बोलायचा. तो तिला कधीही भीमासारखा प्रखरतेने धरत नसे, त्या अर्जुनासारख्या कवितेत रंगवून असे, पण तो तिच्यासाठी सतत तेथे असायचा, शब्दाशिवाय आणि आवाजाशिवाय. एके दिवशी द्रौपदी दुःखी होती. ती बागेत बसली होती, मनात अनेक विचार. नकुल तेथे आला. काही न विचारता तो तिच्या शेजारी बसला. ती म्हणाली, तू काही विचारणार नाहीस का? नकुल मंद हसला. तुला बोलायचं असेल तर मी ऐकेन, तुला गप्प बसायचं असेल तर मी तुझ्यासोबत शांत बसते.
ते शब्द द्रौपदीच्या मनात स्पर्शून गेले. कधी कधी प्रेम फक्त उपस्थित राहण्याचा असतं, न बोलण्यात ना कृतीत, फक्त सोबत राहण्यात असतं. सहदेव नकुलचा जुळा भाऊ, पण त्याचा स्वभाव पूर्णत वेगळा. तो ज्ञानी होता, गूढशास्त्राचा ज्ञाता, भविष्याचा द्रष्ट, पण द्रौपदीसाठी तो अजून काही होता. तो तिचा सखा होता, तिचा समजूतदार साथीदार. तो तिला आदराने प्रेम करायचा, तिला समजून घ्यायचा, तिच्याशी तत्त्वज्ञान बोलायचा. पण तो तिच्या जीवनात फक्त एक विचारवंत वाटायचा, एक प्रियकर नाही. तो कधीही तिला मागे टाकणार नव्हता, तिच्यावर अधिकार गाजवणार नव्हता. तो फक्त तिच्या मनाचा भार हलका करणार होता. एकदा द्रौपदी अस्वस्थ होती. तिच्या हृदयात प्रश्नाचा गोंधळ होता. माझे 5 पती आहेत, पण मी कोणाची आहे? सहदेव तिच्या शेजारी आला. काय झालं पांचाली? ती गप्प बसली. तो म्हणाला, तू काहीही सांगू शकतेस. तेवढ्याच साध्या शब्दात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सहदेव तिला समजावायचा, ती कोण आहे, तिच्या मनात काय आहे, ती काय बोलत नाही, हे सगळे तो जाणायचा. एकदा युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतात होते. द्रौपदी गंधराज फुलांची माळ विणत होती, तर युधिष्ठिर शांतपणे काही ग्रंथ वाचत होता. त्यांच्या सहवासात एक सहजपणा होता. तेवढ्यात दार हलवले गेले. दाराच्या उंबरठ्यावर अर्जुन उभा होता, हातात धनुष्य आणि बाण. द्रौपदीने आपली फुलांची माळ खाली ठेवली. युधिष्ठिरने विचारले, हे काय केलेस अर्जुना? अर्जुनाचा चेहरा काळवंडला. तो नियम विसरला होता, जो नियम व्यासमुनींनी घालून दिला होता. जो कुठलाही भाऊ द्रौपदीला दुसऱ्या पतीसोबत पाहिला त्याने 12 वर्षांचा वनवास पत्करावा लागेल. त्या रात्री अर्जुनने आपले सामान बांधले. कोणीही त्याला अडवले नाही. युधिष्ठिरने नियमाचा सन्मान केला. भीम गप्प राहिला. नकुल सहदेव दुःखी झाले, पण द्रौपदी, तिच्या मनात प्रचंड वादळ उसळत होते. अर्जुन तिचा पहिला प्रेम होतं. त्यांच्यासोबत असलेल्या प्रत्येक क्षणात तिला स्वतःला पूर्ण वाटायचं. तोच अर्जुन आता निघून जाणार होता आणि तिला त्याचा निरोपही घेता येत होता. तिने स्वतःला विचारले, हे बरोबर आहे का? अर्जुनाच्या अनुपस्थितीत इंद्रप्रस्थ मात्र पूर्वीपेक्षा वेगळे झाले. भीम अधिक वेळ तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. तो रोज वेगवेगळे पदार्थ बनवून तिला खाऊ घालू लागला. हे बघ पांचाली, तुझ्या आवडीचे तूपयुक्त खीर. ती हसायची, पण तिच्या डोळ्यात दुःख दडलेले असायचे. नकुल आणि सहदेव तिला अधिक काळजी घ्यायचे. सहदेव म्हणायचा, हे सर्व तुझे पती आहेत. आम्ही तुझ्या दुःखात तुझ्यासोबत आहोत. पण ती मनातून दूर होत गेली. तिचा एक भाग अर्जुनासोबत गेला होता आणि तो भाग आता रिकामा होता. दिवस जाऊ लागले, पण द्रौपदीच्या मनातील प्रश्न संपत नव्हते. ती अर्जुनाला आठवून व्याकुळ होत नव्हती, कारण ती कुमकुवत नव्हती. तिच्या मनात वेगळे प्रश्न होते. का फक्त मीच नियमाचे पालन करायचे? हे विवाह आहे की एक खेळ जिथे माझी इच्छा विचारण्यात घेतली नाही? मी खरंच स्वतंत्र आहे का? एका रात्री तिने भगवान श्रीकृष्णाला विचारले, गोविंदा, मी माझ्या आयुष्य इतरांच्या इच्छेनुसार जगायचे का? पण माझा आनंद, माझ्या भावना, त्या कुठे आहेत? भगवान श्रीकृष्णाने तिला काही उत्तर दिले नाही, पण ती एका गोष्टीवर ठाम झाली, मी नियतीच्या प्रवाहात वाहून जाणारी स्त्री नाही. मी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवीन. त्या रात्री तिच्या मनात एक नवीन जाणीव जागी झाली. ती अजूनही पत्नी होती, राणी होती, पण आता ती स्वतःसाठी